सोलापूर महानगरपालिकेचे सन 2026-27चे अंदाजपत्रक अधिक लोकाभिमुख आणि नागरिकांच्या अपेक्षांनुसार तयार करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून सूचना, अपेक्षा आणि विविध प्रश्न मागवण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच महानगरपालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी शहर विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा यासह विविध विषयांवर सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले। नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांचा विचार करून येणारे अंदाजपत्रक अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। प्रिय सोलापूरकर बांधव आणि भगिनींनो, आपलं सोलापूर, आपला अर्थसंकल्प। सोलापूर महानगरपालिका आगामी 2026-27च्या अर्थसंकल्पाची तयारी प्रक्रियेमध्ये आहे। आपलं सोलापूर अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी होण्यासाठी मला तुम्हा नागरिकांच्या मार्गदर्शन व सुझाव याची महत्त्वाकांक्षा आहे व तुमच्या सगळ्यांची सूचना मला अपेक्षित आहे। आपल्या शहराच्या पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, विकास कामांमध्ये आपल्या स्वतःच्या मताची गरज मला वाटली आणि म्हणूनच आम्ही सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की येत्या उद्याच्या 3 दिवसांपर्यंत म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आम्ही निर्धारित केलेल्या सोयींद्वारे आपण आपलं मत आम्हाला द्यावं की आपलं स्वप्न आपल्या सुंदर स्वच्छ सोलापूरसाठी कसं आहे यासाठी आम्ही लेखी मतपेटीचे आयोजन केलेले आहे। तसेच इथे असलेले QR कोड जे होर्डिंग्ज आपल्याला ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी याचे होर्डिंग्ज लागतील त्याच्यावरती QR कोड असेल, तो स्कॅन करून आपल्याला लिंक मिळेल। त्या लिंकमध्ये आपली माहिती, आपला प्रभाग आणि आपल्याला अपेक्षित असलेले सोलापूरच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असलेले सूचना या आम्ही अपेक्षा करतो। माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या सुंदर सोलापूरचं स्वप्न बघत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मताची अपेक्षा आम्ही ठेवतो, जी आपण कराल आणि आपण लवकरच चांगला आणि सुसज्ज असा सोलापूर तयार करू अशी मी आशा बाळगते। धन्यवाद। सगळ्यांची मतं नक्कीच घेणार आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने असलेले तुम्ही म्हणताय हा हद्दवाढ विषय हा सगळीकडून अपेक्षित आहे, त्यामुळे सगळ्यांची मतं नक्की जाणून घेणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही 15च्या संध्याकाळपासून 16च्या संध्याकाळपर्यंत अथवा तुम्ही 17च्या सकाळपर्यंतची पूर्णतः वेळ या गोष्टीसाठी घेतली जाईल। ॲपद्वारे आपल्या सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा ॲप आहे, तसंच या बॉक्सद्वारे आम्ही सर्व पदाधिकारी इथले सगळे त्याच्यावरती कामकाज करून नक्की तो ग्राह्य धरला जाईल। की जो काही आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाजपद्वारे जाहीरनामा झालेला होता त्यामध्ये पर्यटन विषय होता, त्यामध्ये सांस्कृतिक विषय होता, त्यामध्ये महिलांचा निगडीत विषय होता। हे सगळे विषय आपल्या या अर्थसंकल्पात नक्की ग्राह्य दिले जातील। कुठलाही फुगीर असा अर्थसंकल्प आम्ही योजना करणार नाही। भाजपनी दिलेले वचन पूर्ती करायची ही वेळ आहे असं मी समजते। येण्याचं कारण एकच आहे की मला सोलापूरवासियांना या अर्थसंकल्पामध्ये सहभाग घेऊन येणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये या सर्वांच्या मार्गदर्शनाने, सूचनेने, त्यांच्या मताने सुंदर, स्वच्छ व प्रगत सोलापूरची एक अर्थसंकल्प सादर करायचा आहे। त्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं होतं। आपण सर्व आलात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे। आम्ही या ठिकाणी प्रशासनाला आपण आदेश दिलेले आहेत। शास्ती फी असेल, शास्ती फीमध्ये आपण त्या ठिकाणी काय अजून आपल्याला माफ करून लोकांचा जो टॅक्सचा विषय आहे त्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू आपल्याला या ठिकाणी महापालिकेचा स्रोत जो आहे रेव्हेन्यू वाढवून या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाचं वाढीचं साधन आपण त्या ठिकाणी करणार आहोत। अजून बाकीचे जे काय हे ते देखील आपण करणार आहोत। 75% या ठिकाणी आधी वसुली झालेली आहे आणि निश्चित आता आम्हाला खात्री आहे
की त्यात अजून थोडंसं पुढं जाऊन आपण जर काय कमी केलं, शास्ती फी असेल, वॉरंट फी, दंड फीमध्ये जर आपण माफी दिली तर निश्चित 75%च्या पुढं या ठिकाणी वसुली जाईल असं वाटतं. कर वसुली आता आपण आम्ही सोलापूरकरांसाठी या ठिकाणी शास्ती फीमध्ये माफी देऊन त्यात आपल्याला किती अजून हे मिळेल, उत्पन्न जास्ती वाढेल, त्यात आपण बघूयात. या ठिकाणी वसुली घेऊन आम्ही वेगळी बैठक वर्षानुवर्षे वसुली होत नाही, त्याच्यावर आता आपण लक्ष देऊन तोडगा काढणार आहोत. आपण काढणार जे शासकीय जर रेल्वे असेल, आपल्याला माहिती आहे रेल्वेकडे आपल्याकडे थकीत आहेत, बाकीचे अजून अनेक शासकीय कार्यालयांकडे आपले जी थकीत येणे बाकी आहे ते आम्ही काय वेगळ्या पद्धतीने अजून कसं वसूल करता येईल आम्ही त्या ठिकाणी लक्ष देतो. निश्चित आपले जे काय आपले आता 16-17 स्त्रोत जे आहेत ना आपले, त्यात आपल्याला या माध्यमातून अजून महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय अनेक अजून त्यात नवनवीन उपक्रम करून वाढवता येईल ते आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याबरोबरच मोठे थकबाकीदार देखील अनेक आहेत. कुणालाही या ठिकाणी श्रेय द्यायचं आमचा विषय नसणार. नाही, जे आम्ही शासनाला पूर्णपणे अधिकार दिले आहे प्रशासनाला, की जे तुमच्या पद्धतीने या ठिकाणी कसं कर वसूल करता येईल, मग ते नेहमी ज्या पद्धतीने कुणाच्या समोर घरासमोर जे बँड असेल किंवा काय ते कडक मोहीम जे त्यांनी राबवतात त्यांच्यामध्ये आम्ही न जाता त्यांच्या पद्धतीने ते कसे वसूल करतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना पूर्ण हे दिलेलं आहे, मुभा दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने कर वसुली करावं. त्यामध्ये कोण जाण्याचा विषय येत नाही.